फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. मंगळसूत्रात गुंतुनी बाईपणाची कहाणी. त्या मास्तरणीला वाचव. अगं जिवंत जातील ते तिला वाचव. सविता, अशा या आंधळ्यांना विरोध करायचा सोडून तिला जाळायला निघाला तुम्ही. खालीन तिचा अपमान केलाय. दादू भट, देवाने तुमची प्रार्थना ऐकली बघा. ती जिवंत आहे. काय माते? आई धन्य आहे तुझी. ती जिवंत आहे. तिथेच थांब. एक पाऊल पुढे टाकू नकोस. अगं सुटकातली आहे ती. स्मशानातून थेट देवळातच घेऊन आलीस तिला. अगं हे देऊळ म्हणजे वाटले काय तुला धर्मशाळा की सरकारी दवाखाना? कुष्ठरोगी, सुटकातले सगळ्यांचा सर्रास भरणा चालू केलायस. अगं आत्ताच नवरा मेला ना हिचा. महिला देवळात कसं येता येईल? कोणते नियम पाळताय तुम्ही दादू भट? की एका दुःखात होरपळलेल्या जीवाला इथे यायला मनाई करताय? या मावशीला दवाखान्यात नेलं तुम्ही? या गावात आसरा दिला? कुठे जायचं तिने? या सविताच्या नवऱ्याचा सगळ्यांनी जीव घेतला. का नाही गेलं कोणी वाचवायला? या निरागस मुलीला जळत्या चितेत ढकलून द्यायला सगळे सज्ज झाले होते. कोणत्या शास्त्रानुसार दादू भट? तुम्ही आंधळे झालात. देवीच्या पायाला धरून फक्त दुःख तुम्ही सांगणार. बाकीच्यांनी काय करायचं? सांगा दादू भट. फक्त पोथ्या पुराणातल्या नियमात भक्ती नसते. प्रत्येक परिस्थितीत नियम वेगळे असतात. आणि तो नियम ठरवण्याचा अधिकार फक्त ज्ञानी माणसाला असतो. पण तुमचं ज्ञान एका गंजलेल्या तलवारीसारखं झालंय. ते एका कठीण परिस्थितीच्या दगडाला घासून त्याला धार करा आणि वापरा ते दादू भट. मग तुम्ही असे देवीच्या पायाशी बसून रडणार नाही, तर उठून खणखणीत आवाजात विरोध कराल इथल्या दहशतीला. चला बाजूला व्हा. पोर तडफडते. तिला आईच्या पायाशी घालू द्या. दिगंबर गेला. मारला त्याला त्या लोकांनी.
आणि मी काहीच करू शकले नाही, काहीच नाही. खरं तर मी मरून जायला हवं होतं. माझ्या प्रेमासाठी मेले असते मी. अशी ती लोक मला मारण्याचाच प्रयत्न करत होते. मी किती धडपड केली, खूप त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. मी एकटी पडले, हारले मी. ती गंमराने मी किती स्वप्न बघितली होती. एक आदर्श गाव तयार करायचं होतं आम्हाला. सगळी स्वप्न धुळीला मिळाली. तुम्ही तरी का आलाय तिथे? निघून जा, खरंच निघून जा. इथे सूर्याच्या तेजावर सुद्धा काळ्या सावल्या पडतात आणि चंद्राचं चांदणही कोमेजून जात. तुमच्यासारख्या सच्चल बाईला नाही जगून देणार ते. जा निघून इथून, जा. कुणी केव्हा आणि कुठं जायचं हे तू ठरवू शकत नाही, कुणीच ठरवू शकत नाही. ते ठरवणारं दुसरंच कोणीतरी असतं. उपयोग काय वाईट वाटून? जाणार तर जीवानिशी गेलाच आहे. एक जात्यात तर दुसऱ्या सुपात. आलेला दिवस ढकलण्याखेरीज उरलंय काय आपल्या हातामध्ये? भिक्षुकी तर केव्हा संपल्यात जमाय. एकादशण्या, अभिषेक, दानदक्षिणा संपलीच आहे. रोजची देवीचीच पूजा होता होता मारामारे. जवळ काय तर जमिनीचा एवढासा हातभर तुकडा. त्यात काय भागणार आहे? त्यातून पाऊस आला तर अवकाळी, नाही तर दुष्काळ ठरलेलंच आहे. काय होणार ते त्या परमेश्वराला तरी ठाऊक आहे की नाही, कोण जाणे. तुम्ही इथे बसलाय तुर्या लावून आणि मी वेडी म्हणून बडबडती एकटीच. बाबा बाबा मी बॅडे म्हणून दाखवू? बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंची 10, बे सक 12, बे साती 14, बे आठी 16, बे 9 18, बे 10 20. 3 के 3 9, 3 दुने 6, 3 त्रिक 9, बाहेरच्या खोलीत जाऊन म्हणो. 3 5 15, 3 ज्ञान झालं की प्रकाश दिसतो असं म्हणतात गोदे. मला ज्ञान झालं की नाही माहिती नाही, पण प्रकाश मात्र दिसायला लागलाय. कालिंदीच्या डोळ्यात देखत त्या मास्तरणीला वाचवून आणलं तिनं. कालिंदी काहीही करू शकली नाही. केवढं हे धैर्य. एका परक्या बाईनं गावासाठी इतकं धाडस दाखवावं आणि आमच्यासारख्या बरं वाईट कळणाऱ्यानं डोळे झाकून लपून बसावं. नाही गोते, मी तिला बोललो खरा, पण एखाद्या पडत मूर्खासारखं. आता मला तिच्याबद्दल आदर वाटायला लागलाय. तिनंच मला प्रकाश दाखवला, हिम्मत दिली. आता मलाच काहीतरी करायला हवं. हातपाय हलवायला हवेत. भीतीचं जोखड फेकून द्यायला हवं गोदे.
अशी हार मानून कशी चालल पोरी? अगं तुझ्या नवऱ्याचा बळी घेतला त्या लोकांना तू अशी मोकाट सोडणार? मी काय शिक्षा देणार? जयसिंग आणि कालिंद्रीला शिक्षा देण्यासाठी आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले होते. दिगंबर तर तालुक्याच्या गावापर्यंत तक्रार नोंदवायला गेला होता. परिणाम काय झाला? माझ्या दिगंबरचा प्राण गमावला गेला. आई, तुझ्या डोळ्यासमोर हा अन्याय घडतोय आणि तरी तू गप्प कायस? गावचे कोणीच का विरोध करत नाही? त्या बाईच्या नादी का लागलाय सगळा गाव? देवाची पूजाही चोरून करावी लागेपर्यंत मजल गेली सगळ्यांची. खरंच समजण्या पलीकडचं आहे सगळं. कोण ही बोटाई? कोण हा जयसिंग? देवाची पूजा सोडून सगळे हे काळी विद्या करणाऱ्या बाईच्या आहारी गेले. सांगते बाळाची पावलं त्यांच्या अंगणात दुडू धावलीच नाहीत बघा. शेवटी सारी आशा सोडून त्यांनी एका पोराला दत्तक घेतलं. हाच तो पोरगा जयसिंग. पण तिथंच या गावचे दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. मिसरून नाही फुटलं तर या जयसिंगाचे उपद्व्याप सुरू झाले. अरे रावी, गुंडगिरी, सत्तेची हाव, अशा सगळ्या दुर्गुणाची खाणच निघाला तो. त्याला जादूटोणा, मंत्र, तंत्र असल्या सगळ्या गोष्टीत रस होता. कमी कष्टात लवकरात लवकर पैसे कमवायची त्याला घाई झाली होती. त्या कालिंदीची आणि त्याची नेमकी भेट झाली आणि तो आणखीनच उधाळला. दादासाहेबांना खूप पश्चाताप झाला. आपल्या माग आपली संपत्ती उधळली जाऊ नये म्हणून पुण्यातल्या एका ट्रस्टच्या नावे आपलं मृत्यूपत्र बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आणि याचा सुगावा त्या जयसिंगाला लागला. त्याने काय केलं? त्या कालिंदीनं आणि त्या जयसिंगानं त्या दादासाहेबांचाच काटा काढला. ते बाहेर गावी म्हणून गेले, ते परत आलेच नाहीत. म्हणजे जयसिंगनीच दादासाहेबांना मारलं?
तुला रोज थोडं थोडं खाया का घालतोय माहिती? डोंट माइंड. तू मरू नये म्हणून आलं ध्यानात. आता पोटभर जेवायचं असेल, या आडगळीच्या खोलीचा उबग आला असेल तर बदल की होईल. अरे तिच्याला दे की थोडस तुझ्या काय ते ट्रस्टला का कशाला, बाकीचं तर मला दे. बरं झालं मी वेळी सावध झालो. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं. नाही, मला बी वाटलं नव्हतं. पण तुला खरं सांगू, मी असा माझ्या सख्या बापाशी बी वागलो असतो. पण तू माझा पप्पा, तुला पप्पा व्हायची लय हाऊस म्हणून तू मला दत्तक घेतलं. आता हाऊस का दुसरं काय मला माहित नाही. तो शहाणा असशील तर ते येईल बदल. सारी इस्टेट माझ्या नावावर कर, नाहीतर तुझं 13वं श्राद्ध तुझ्या जित्तेपणी मी कवाच घातलंय. दुनियेच्या दृष्टीने तू तर मेलेलाच आहे. तो आता शहाणा असशील आणि नुसती हवा खायची नसेल तर येईल बदल, नाहीतर विचार कर, नाहीतर हवाच खायला लागेल. लोक म्हणतात दादासाहेब जयसिंगच्या जाचाला कंटाळून पळाले. पुढे म्हणतं त्यांना वेड लागलं म्हणून मुंबईच्या इस्पितळात आहे. कुणी म्हणतं ते जिवंत आहे, तर कुणी म्हणतं ते कधीच वारलेत. जितके लोक तितक्या कथा. पुढे काय झालं? पुढे काय होणार? दादासाहेबांच्या जाण्याने जयसिंगला जणू रानच मोकळ मिळालं होतं. तो कालिंदीला घेऊन गावात आला. तिचं प्रस्त वाढू लागलं. रोगांवरती दैवी इलाज करते असा सगळा संबंध झाला. तशी तिला औषधांची माहिती होती. काहींना गुण आल्यावर तिच्याकडे जाण्याची रांगच वाढली. तिने सगळ्यांना नादी लावलं. शाळा बंद पडल्या, दवाखाने बंद केले. शिक्षण घेणं म्हणजे देवाचा आदेश न मानून ऐकण्याची शक्ती गमावणं असं ती सगळ्यांना सांगू लागली. लोक शिकून प्रश्न विचारतील, तिचं बिंग फुटेल म्हणून तिने पद्धतशीर शाळाच बंद केल्या. लोकांना व्यसनांच्या आहारी लावलं. त्यांची विचार करण्याची शक्तीच पंगू करून टाकली. आणि त्यातही कोणी आवाज केला तर जयसिंग पैसे फेकायला तयार आहेच. एकदा अशा विषवल्लीने प्रवेश केला की त्या कधी फुपावतात आणि चांगल्या रोपटांचा नायनाट करतात, पत्ताच लागत नाही. पण हे सगळं कशासाठी? जयसिंगला गावची जमीन एका परदेशी कंपनीला विकायची. त्यातून त्याला रगड पैसा मिळणार आहे. पण यात कालिंदीचा काय फायदा? तिच्या अघोरी शक्तींवर तिला विजय मिळवायचा आहे आणि सगळ्यांवर सत्ता गाजवायची आहे तिला. पण हेच गाव का? कारण साऱ्या जगापासून तुटलेलं हे गाव. गावात एखादा खून झाला तरी 100 किलोमीटर दुरून इथे यायला कोणीच तयार होत नाही. पण या लहानशा गावाला दादासाहेबांनी आकार दिला. नाहीतर इथले लोक अडाणीच. आणि इथला तो मुख्य जयसिंग त्या कालिंदीचा गुलाम म्हटल्यावर त्या दोघांना अडवणारे कोण? तिची आणि त्या जयसिंगची अनिर्बंध सत्ता आहे या गावावर. तिची अघोरी व्रत चालू असतात आणि त्यासाठी जे काय सगळं लागेल ते जयसिंग तिच्या समोर आणून हजर करतो. काय हवं असतं तिला?